माझं नाव जयश्री आहे. मी धनकवडीमध्ये राहते. मी एक दिवस मम्मीकडे आले होते, तेव्हा माझ्या बहिणीने जॉब केला होता तिथे सनबीममध्ये. तर तिच्या रेफरन्सनी तिची मॅडम होत्या किंवा तिला जिने इथं सांगितलं होतं माहिती की सनबीम खूप चांगली इन्स्टिट्यूट आहे किंवा चांगले कॉम्प्युटर क्लास वगैरे घेतात तिथे. तर मी घेतलं म्हणजे थोडं नाही सिरियसली घेतलं की आपण पण केला तर आपल्याला चांगल्या ठिकाणी जॉब लागू शकतो. तर मी एक दिवस आले होते प्रियांका मॅडमकडे इंटरव्ह्यूसाठी. तर त्यांनी माझा फॉर्म भरला. मला त्या स्कॉलरशिपबद्दल सांगितलं, की कमी फीमध्ये पण तुला चांगला कोर्स होऊ शकतो इथे. तर मी तो फॉर्म भरला आणि प्रियांका मॅडमकडून MSc-IT आणि टॅलीचा कोर्स केला. मला खूप असं छान शिकवलं गेलं, की माझं बाहेरचं असं काहीच जाणवलं नाही, की वेगळे शिक्षक आहेत किंवा आपल्याकडं खूप असं स्टँडर्डली असं काहीच नाही. असं घरातल्यासारखं मॅडमने मला हे केलेलं आहे. म्हणजे चांगलं शिकवलेलं आहे आणि जॉब पण 2-3 ठिकाणी आले होते, इंटरव्ह्यूसाठी गेले होते. पण तिथे माझं काही सिलेक्शन झालं नाही आणि त्यांनी जिथं सांगितलं होतं एका ठिकाणी, खाली सिटीमध्ये जॉब होता. तिथं मी जॉब करतीये. चांगला टायमिंग पण आहे, जॉब सॅलरी पण चांगली आहे आणि एक अशी पोस्ट आहे, की अकाउंटंट म्हणून मी तिथं जॉब करतीये. आणि MSc-ITमध्ये आपण एक्सेल, वर्डमध्ये आपण फॉर्म्युले कसे वापरायचे किंवा काय नाही का, तर ते शिकवलं गेलं आणि टॅलीमध्ये सेल, परचेस बिलं कशी काढायची, परचेस कसं परचेस म्हणजे काय, सेल म्हणजे काय, हे सगळं शिकवलं गेलं. सेल, परचेसचं काही माहितीच नव्हतं मला पहिलं, की कळलं सेल कशाला म्हणायचं, परचेस कशाला किंवा TDS आणि डेटा एंट्री हे ते सगळं असं शिकवलं गेलं मॅडमने. आणि मला एक लहान मुलगा सुद्धा आहे. सो त्याला मी घरी सासूबाई आहे सांभाळायला त्याला. पण हे जर मी केलं नसतं, की जॉब मग असं वेगळाच काहीतरी जॉब करावा लागला असता. पहिलं मी केला होता सेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात केलं होतं काम. पण तिथे असं खूप लोड पण असायचा खूप. आता हे काम म्हणजे कसं खुर्चीवर बसून कॉम्प्युटर पुढे जॉब करण्यासारखं आहे. म्हणजे चांगली पोस्ट पण आहे आणि हे शक्य झाले फक्त सनबीम इन्स्टिट्यूट आणि MKCL मुळे. सो थँक यू सनबीम आणि MKCL.